सातारा में पत्रकारों से बातचीत करते हुए मंत्री शंभूराज देसाई ने उबाटा गुट के माझा कुंकू माझा देश आंदोलन पर तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने सांसद संजय राउत को सुबह 9 बजे का भोंगा कहकर तंज कसा और कहा, राउत ने ऑपरेशन सिंदूर को लेकर जो बयान दिया वो भारतीय सेना का अपमान है। सेना के शौर्य पर राजनीति नहीं होनी चाहिए। इसके साथ ही देसाई ने ठाकरे बंधुओं की बैठक पर चुटकी ली और नेता छगन भुजबल को घेरते हुए मराठा आरक्षण पर भी प्रतिक्रिया दी। उबाटानं कुठल्याही राजकीय पक्षानं आंदोलन कुठलं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आता ज्या उबाटाचे नेते म्हणजे रोज सकाळी 9च्या भोंग्याला येतात, त्यांनी सिंदूर ऑपरेशनबद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा कसा अवमान केला होता हे सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या देशांनी देशातल्या सगळ्या सैन्य दलातल्या जवानांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे असं उसना आणून काहीतरी करण्याचा केविलवाला प्रयत्न उबाटाचे या अशी सकाळी 9च्या भोंग्याला येणारे लोक करतायत। देशातल्या सैन्य दलाबद्दल आणि देशातल्या सैन्य दलानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देशवासियांना नेहमीच अभिमान असणार आहे। अशा सैन्य दलाच्या कर्तृत्वाचं शौर्याचं राजकीय भांडवल कुणीही करू नये। साहेब, उबाटाच्या नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची बैठक महत्त्वाची होती आहे, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नंतर आता ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचा धडाका वाढलेला आहे। काय कसे पाहता आपण? कदाचित उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आणि पूर्ण देशभरातनं संशयाची उंगली ही उबाटाकडे केली जाते माध्यमांच्याकडनं। त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी अशा बैठका होत असतील।